मुंबईमध्ये महायुतीचा महापौर असेल देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार, भाजप की शिवसेना या प्रश्नावर फडणवीसांचा त्रिवार निर्वाळा. भाजप विरोधी पक्षनेतेपद देत नसल्यानं संजय राऊत संतापले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. अमित शहा फडणवीसांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा. पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणात अधिकाऱ्यांनी कागदपत्र बघायला हवी होती. अजित पवारांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडलं. अधिकाऱ्यांनी चूक लक्षात येताच कारवाईची भूमिका घ्यायला हवी होती असंही मत. बार्टी आणि सारथीच्या स्कॉलरशिप आता मेरिटनुसार मिळणार. अजित पवारांची विधिमंडळात माहिती. शिष्यवृत्ती मिळतीये म्हणून एकेका कुटुंबातले 5-5 लोक पीएचडी करू लागल्याचं निरीक्षण. मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. काय कारवाई करताय असा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सवाल. टीईटीच्या सक्ती करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही. सरकारनं भूमिका स्पष्ट केली. कोर्टाचा निर्णय आरटीई कायद्याअंतर्गत असल्याचं कारण दिलं. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांचं पायऱ्यांवर आंदोलन. सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळा अशी मागणी. मालेगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ. एकाच दिवशी 10 जणांना जखमी केलं. महापालिका निष्क्रिय असल्यानं संतप्त कुटुंबियांनी जखमींना महापालिकेत आणलं. डोंबिवलीत चक्क रस्ता गुलाबी. रासायनिक कंपन्यांमधील गुलाबी केमिकल रस्त्यांवर. डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात. लायनल मेसीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचं कोलकात्यात त्याच्याच हस्ते अनावरण. इडन गार्डनवर फुटबॉलपटू आणि चाहत्यांना अभिवादन. तर मेसी लवकर निघून गेल्यानं कार्यकर्त्यांचा संताप.